डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय असतो लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय, ह्या आहे ना, इट इज द व्हॉट, इट इज द समेशन ऑफ द व्हॉट, किंवा असं म्हणायला समेशन ऑफ स्टिफनेस फॅक्टरची बेरीज येईल. ठीक आहे ना. इट इज द समेशन ऑफ स्टिफनेस फॅक्टर ॲट जॉईंटला स्टिफनेस फॅक्टरची बेरीज जी असते ना ती वाली, त्याला बोलतात डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. तो आपण त्याला काय बोलता येईल, डिस्ट्रीब्युशन फॅक्टरची डेफिनेशन बघू. तर डी एफ काय बरं का, डी एफ इज इक्वल टू समेशन ऑफ के डिवाइड बाय के. इट इज द समेशन ऑफ, असं म्हणायला पाहिजे, इट इज द रेशो म्हणायचं, आपण रेशो म्हणूया. त्याला मी खोडून टाकतो, नवीन लिहितो, फॉर्म्युला लक्षात राहू द्या. इट इज द रेशो ऑफ समेशन म्हणजे बेरीज, इट इज रेशो म्हणजे भागाकार म्हणजे वरती आणि खाली. इट इज द रेशो ऑफ समेशन ऑफ के म्हणजे काय, स्टिफनेस फॅक्टर ॲट अ जॉईंट. इट इज द रेशो ऑफ समेशन ऑफ स्टिफनेस फॅक्टर ॲट अ जॉईंट टू द स्टिफनेस फॅक्टर ऑफ मेंबर. स्टिफनेस ऑफ जॉईंट टू दी स्टिफनेस ऑफ मेंबर, समेशन ऑफ के डिवाइड बाय समेशन. या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे त्याचा, आणि हा त्याची डेफिनेशन. हे दोन फॉर्म्युले, त्याची डेफिनेशन प्रत्येकाचा फॅक्टर. ठीक आहे. आता आपण घेणार उदाहरण, एक्झाम्पल. कॅल्क्युलेट काय काढायचं आपल्याला, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. कॅल्क्युलेट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कोणाचं काढायचं आहे, आठवतं का. आठवलं ना. मग आता याच्यामध्ये हा सोपा धडा आहे, फुल 14 मार्काचा लगे होऊन जातो. याची लांबी जी ना, मी तुम्हाला लांबी देऊन देतो, 3 मीटर, 2 मीटर, 4 मीटर, 1 मीटर, आणि आहे समजा 5 मीटर. उगं घेतलं काहीतरी मला नाही. आणि प्रत्येकाचा ई आय असतो, प्रत्येकाचा ई आय बी सेम. याचा ई आय किती, याचा ई आय याचा पण ई आयच आहे. प्रत्येकाचा ई आय काय, याला बोलतात फ्लेक्झरल रिजिडिटी. तुम्हाला दिलेला असतो तो ई आय अख्ख्याचा. नसेल दिला तर ई आय समजायचा, नसेल द्यायचा सगळ्यांचा काय समजायचा, ई आय समजायचा. आता मला म्हणलं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढा. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जर तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्याकडे काय बरं काय, तर मग आता हा मेंबर आहे GO ABCDE. आपण काय करायचं, टेबल बनवायचं. उत्तराचा मान मारतो. पहिले काय असतं आपल्याकडे, जॉईंट. नंतर काय असतं आपल्याकडे, मेंबर, जॉईंट मेंबर. नंतर काय असतं, के ऑफ मेंबर. नंतर समेशन ऑफ के. नंतर काय असतो, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. हे असं टेबल बनवायचं आहे. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इथे जॉईंट किती आहेत. तुम्ही म्हणणार हे 3 आणि 2 5 6 जॉईंट आहेत. पण मधला जॉईंट कोणता, एकटा ओ आहे. राईट सेंटरमध्ये ओ लिहून द्यायचं. पण ओला मेंबर कोण कोण जुडलेले बघा, मेंबर O2A, O2B, O2C, O2D, O2E. आलं लक्षात. असं आहे, समजलं की नाही बोला. जॉईंट तर एकटा आहे, ओ मेंबर किती आहे, OA, OB, OC, OD, OE. 5 मेंबर आहेत, 5 मेंबर. आता के ऑफ मेंबर, आता तुम्ही सांगा त्याला पटपट. ओवर उभा राहा, एकडे बघा, कोण दिसतोय, फिक्स दिसला म्हणजे काय, 4EI बाय. आलं लक्षात. जर दूरचा फिक्स दिसला तर 4EI बाय. दुसरा आहे रोलर, किंवा आता याला रोलर म्हणतात, रोलर किंवा हिंज दिसला तर 3EI बाय. आणि दुसरा कोणीच दिसला नाही तर 0. 4EI बाय. थोडंसं काही टेन्शन नाही तुम्हाला, EIचं बी काही टेन्शन नाही. पण लांबी किती त्याची, 2 मीटर आहे. काय झालं बरं का, 4 बाय 2 EI राहू दे तसं 4
बाय 2, 4/2, 2 उत्तर आला. किती झालं? तो 2EI. ओ बी घ्या. ओवर उभा राहा. बी कडे बघा. रोलर आहे. रोलर म्हणजे काय? 3EI/L. 3 ठीक आहे. EI बी ठीक आहे. एल किती आहे? 4 मीटर. किती आहे? 4. 3/4 करायचं मला. 0.75 EI. 3/4. ओ सी. ओवर उभा राहू. सी कडे बघू. कोण दिसतोय? फिक्स. फिक्स आहे ना. फिक्स म्हणजे काय? 4EI/L. 4 ठीक आहे. EI बी ठीक आहे. पण एल किती त्याचा? 1. मग 1. मग 4/1 करणार मी. 4/1 किती येणार? 4च येणार. 4/1 4 किती येणार? 4. तो 4 EI. EI लिहित राहायचा. पुढचा EI ला काही पकडला नाही आपण. त्याला लिहायचा. OD. ओ कडून डी बघते. कोण दिसतंय का? म्हणजे आता काय? 0. हां. OE. ओ कडून बघतोय. हिंज दिसतोय. हिंज म्हणजे 3EI/L. 3 ठीक आहे. EI बी ठीक आहे. पण एल किती त्याचा? 3. 3 कटला म्हणजे उत्तर किती आलं? EI. समजलं का नाही? आता तुला करायचं समेशन ऑफ के. आता ओ मेंबर एकटा आहे ना. या अख्यांची बेरीज करायची तुला. बघ बरं का आता बेरीज कशी. 2EI प्लस 0.75 EI प्लस 4EI प्लस 0 इज इक्वल टू. बघू बेरीज करू. EIला सोडून बाकीचे जेवढे नंबर आहेत का त्यांची बेरीज करायची. 2 प्लस दुसरा 0.75 प्लस 4 प्लस 0. किती आन्सर येते इथे? येते 6.75. 6.75 आणि पुढचा EI पकडले ना. आता त्याला पकडा 6.75 EI. आता मला DF काढायचं. DF कसं काढतात? DFचा फॉर्म्युला काय? K// समेशन ऑफ K. बघा इथलं 2EI/6.75 EI करशील तर उत्तर येईल. आता EI गायब होऊन जाईल. EI कट होऊन जाईल. तू बघ 2/ इकडे किती व्हॅल्यू? 6.75. किती आन्सर आले? हे आलं 0.29. 0.29 म्हटल्यावरती 0.296 घेऊ. ठीक आहे. चला 0.75 डिवाइड बाय 6.75 कसं करतो लक्षात राहू दे. हे बघा 0.75 डिवाइड बाय 6.75 किती आलं ते? 0.11. चला पुढे घ्या. 4/6.75 बघा. 4/6.75. हां 4/6.75 किती आला? SD 0.33 घरं घेऊ. हां 0.592. 0 डिवाइड बाय कोणतीही संख्या करा 0 येईल. इथं काय EI म्हणजे किती? 1 EI. किती आहे? 1/6.75 कर. 1/6.75 किती आलं? 0.148 झालं का? स्टुडंट फॅक्टर आले 4 मार्काला द्या.